दोन धावांनी सुरुवात. फुल टॉस ऑन साईडला फटका खेळायचा होता. स्क्वेअरले अंपायरने तर सांगितलंय की हा नो बॉल आहे, बीमर नो बॉल. आणि एक सिंगलही कंप्लीट झाली. 1+1 मिळतील या दोन धावा. रिव्ह्यूची मागणी ते करण्यात आलेली आहे. फिल्डिंग साईडचा हा रिव्ह्यू चेक केलं जाईल की एक्झॅक्टली बॉलची हाईट काय होती. सन्माननीय किशोरजी पाटील सावांचे शुभ आगमन झालेले आहे. आपले देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय भावनाथजी पाटील सावंतचे तसेच आगमन झालं. कौशल पाटील यांचे पिताश्री आणि कौशल यांचा चांगला खेळही आपण बघला. निर्णय आलेला आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल असेल आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर जितेश आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीट फ्रीटचा बॉल फुल लेंथ होता. ड्राईव्ह करत असताना पॉइंटला फिल्डर आहे. बॉल फुल केला जातोय आणि सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्त मिळणारही नाही. या धावफळ गदा 5 वरती स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतो. बट या आधीच्या सामन्यामध्ये बिगमॅनचा बॅटमधनं काय फटके पाहायला मिळाले. कौशल पाटील लाजवाब खेळला. कारण या पर्वामध्ये जो उल्लेख मी केला की स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये नक्ष 11 या टीममध्ये आपण त्याला पाकलं. त्यानंतर स्वर्गीय महेंद्रराजा चषकमध्ये आपण ठाणे टीममधनंही कौशल पाटीलला पाकलं. लाजवाब खेळ त्याचा होतो. ऑन साईडला स्ट्रोक खेळलं. तितका कॉन्फिडन्सिव्ह स्ट्रोक नाही आहे. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर बॉल फील्ड करतायत. रनआउटची शक्यता होणार आहे. बट हे काय झालंय, थ्रो प्रॉपर जर केला असतं तरी इझी रनआउट होतं. बट फिल्डर्सने थोडी घाई केली आणि इन बिटवीन जर आपण पाहिलं तर रन्स इथे कंप्लीट झाला. या 2 आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर काढता 7 धावा धावफळकावरती. मग जिथे इझिली रनआउट मिळायला हवा होता तिथे खऱ्या अर्थाने इथे 2 धावा खर्च केल्या. कारण मी म्हणेन की इतका वेळ होता की इझिली स्वतः जरी धावत गेले असते तरी सुद्धा रनआउट मिळाला असता. बट घाई केली. 2 धावा मिळतील. धावफळक 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 7 धावा धावफळकावरती. मनोज टावरे, महेश मिटकर पुरस्कृत पूर्णा वॉरियर्स आणि त्यांचा अगेन्स्ट भगवान शेठ ग्रुप अशी लढत आपण पाहत आहोत. उडवला ऑन साईडला कनेक्शन. इथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. डीपमध्ये मिड विकेटला जे फिल्डर होते आणि एकंदरीत रनआउटसाठी अपील सुरू आहे. बट कौस्तुभ भोईर यांची चांगली फिल्डिंग आपण दरम्यान डीपमध्ये पाकली आणि रिव्ह्यूची मागणी दरम्यान करण्यात आलेली आहे. चेक केलं जाईल की एक्झॅक्टली बॅटर सेफली पोहोचलेत की नाही ते चेक केलं जाईल. आणि तसेच तसेच दयारामजी पाटील आपण कुठे असाल तर आपण या मंचावरती आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे. बघा 2 गोष्टी चेक होणार आहेत. बाउंड्री चेक होणार आहे, रनआउट चेक होणार आणि चेक केलं जातं. आता बाउंड्री चेक केली जाते की बॉल सेफली फील्ड झालाय की नाही. बघा बाउंड्री सेफली बॉल फील्ड झाला आणि बॅटर रनआउट. धक्का पकला लागला. पकला धक्का लागलाय. क्रमांक 3 वरती न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतात. न्यू मॅन इन गणेश पाटील.
धक्का बघला लागला. क्रमांक 3 वरती न्यू बॅटर आता मैदानात मध्ये दाखल होत आहेत. गणेश येतात बॅटिंग करण्याकरिता. गणेश पाटील क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता आलेत आणि एकंदरीत भरपूर चांगली फिल्डिंग आपण डीपमध्ये कौस्तुभची पाकली. बॉलही फील्ड केला आणि त्याच जोरावरती रनआउटच्या स्वरूपामध्ये पकली सफलताही मिळाली. सन्मान्य दयारामजी भोईर साहेबांचे दयारामजी पाटील साहेबांचं दरम्यान ते शुभ आगमन झालं. आपलंही शहर्ष हार्दिक स्वागत. आणि धावफलक जर आपण पाहिलं तर या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 9 वरती जाऊन पोहोचला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण एका गावची लीग जर पाहिली तर त्यामध्ये सर्वात एक्सपेन्सिव्ह लीग आपण पाहत आहोत, जिचं आयोजन ओनली नाईट फॉर्मॅटमध्ये केलं जातं. आणि याही वर्षी क्वालिटी आयोजन, बट हा फटका मिस्टॅमिंग कौस्तुभ पोहोचलाय. कॅचही पकडली जाईल. सफलता आणखीन एक मिळेल. धक्का लागलाय, हा दुसरा आणि बॅटर बाद झालेत महेश भोईर. लेट नाईट घाम फुटला होता कालच्या रात्रीमध्ये हर्षदला, कारण ज्याप्रमाणे त्यांचा अगेन्स्ट मंगेश भोईर यांनी बॅटिंग केली होती. आणि आज हर्षदने देखील सांगितलं की विशालजी आमचाही कमबॅक होईल, तुम्ही नक्कीच बघा. आणि तो कसा कमबॅक होईल तेही पाहण्याची एक वेगळी मजा असेल. पण या स्पर्धेसाठी आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं मी आवर्जून कौतुक करेन, कारण प्रत्येकी वर्षी एक स्टँडर्ड लेवलला आपल्या गावची लीग करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि आवर्जून मी कौतुक करेन वळपाडा पूर्ण या तिन्ही गावांचे एकत्रित लीग आपण पाहत आहोत. आणि प्रत्येकी गोष्टीमध्ये ना क्वालिटी जपण्यात आली, की त्यामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग असो, त्यानंतर हे संपूर्ण डेकोरेशन असो, प्रत्येकी गोष्टीमध्ये क्वालिटी आहे. आणि त्यानंतर प्रत्येकी टीमच्या जर्सीज जर आपण पाहिल्या तर त्याही आकर्षक आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर बॉलर दरम्यान तयार होतात. दुसऱ्या षटकामध्ये दीपेश भोईर बॉलिंग मार्कवरती. या दुसऱ्या षटकामध्ये चला वेळ कमी का, या इनिंगला सुरुवात 9:59 झाली होती, म्हणजे 5 मिनिटांमध्ये पहिले षटक समाप्त झालेले आहे. सेकंड ओव्हर दीपेश भोईर बॉलिंग मार्कवरती. सेकंड पॉवर प्ले, दॅट्स वाय 3 फिल्डर इनफिल्डचा बाहेर आहेत. दीपेशचा पगलाच बॉल पुल केला हवेमध्ये, डीपमध्ये स्क्वेअर लेगला कौस्तुभ, कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. आणखीन एक धक्का आणि टॉप ऑर्डर ढासळलाय असंच मी म्हणेन, कारण धक्का लागलाय हा तिसरा. बघा, मी प्रत्येकी गोष्टीमध्ये क्वालिटीचा उल्लेख केला होता आणि साऊंड सिस्टममध्येही क्वालिटी आहे, कारण भरपूर चांगली चांगली संगीत साऊथमधनं सुरुवात करतात, वेस्टपासून नॉर्थपर्यंत आणि ईस्टपर्यंत. एकूण एक चांगली संगीत डीजे मास्टर डीजे डॅनी यांच्या माध्यमातूनही ऐकवली जातात. देवर्ष पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. तेही भरपूर खुश आहेत, कारण त्यांच्या टीमने काल पहिला सामना जिंकला. आपले हार्दिक स्वागत, कारण या स्पर्धेमध्ये बरेच स्पोर्ट्स टीमचं पुरस्कर्ते युवा उद्योजक देवर्ष पाटील यांचंही आगमन झालं. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. न्यू बॅटर आता मैदानाच्या हातामध्ये दाखल झालेत क्रमांक 5 वरती. नेक्स्ट बॉल फुल अंतर, ड्राईव्हचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आले. चांगली फिल्डिंग. तसेच VPL 2025 सीझन 3चे चेअरमॅन सन्माननीय भानुदास मधुकर भोईर साहेबांचे शुभागमन झालेलं आहे. साहेबांचंही मी या दुसऱ्या रजनीमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. तसेच त्यांचा संवेद आणखीन दिग्गज मान्यवरांना तुम्ही पाहू शकता. तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो.
धक्के आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 धक्के इथे लागलेत आणि धावफलक जर आपण पाहिलं तर स्थिर आहे. 10 ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती आता बॅटर यतीन मडवी आपल्याला पाहायला मिळतील आणि यतीनची बॅट चालणं ही गोष्ट फार महत्त्वाची झालेली आहे. फुल लेंथ ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला फिल्डर आहे, बॉल फील्ड केला जातोय आणि तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. धावफळक्या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो 11 धावा धावफळकावरती. मग यतीनची बॅट चालणं यासाठीही महत्त्वाचं राहिलं की पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रामध्ये एक तरी बॅटरला ते रिस्पॉन्सिबल खेळ करून अंतिम चरणापर्यंत खेळपट्टीवरती उभं राहणं हे महत्त्वाचं. तर एक बॅटर जर एक एंड सांभाळून ठेवेल, चांगली बॅटिंग करेल तर पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टोटं उभारणं हे शक्य होऊ शकतं. हा फटका चांगला आहे, इनफिल्डला क्लिअर केला, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला फिल्डर आणि बॉलमध्ये रेस सुरू आहे, बट बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. यावेळेस अतिरिक्त गतीने दरम्यान हा चेंडू टाकला, सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल. धावफलक या यतीन मडवी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आणि शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला. धावफलक 16 वरती आहे. 16 लॉस ऑफ 3 विकेट्स टीम भगवान शेठ ग्रुप. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. यतीन फुल लेंथ होता, ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता, मिड विकेटला हा बॉल फील्ड होतो, इनफिल्डमध्ये मिळेल सिंगल. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस 17 धावा धावफलकावरती. धक्के लागले 3 टीम भगवान शेठ ग्रुप आणि रिमेनिंग येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. यात नंतर टॉससाठी इन्व्हाइट करतोय टीम भार्गव फायटर्स, त्यांचा अगेन्स्ट टीम अण्णा शेठ प्रतिष्ठान अशी लढत आहे. दोन्ही टीम्सला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. 2 ओव्हरच्या खेळामध्ये आपण पाहिलं 17 धावा धावफलकावरती आहे. 3 धक्केही लागलेत आणि येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. कारण बघा, एखाद्या लीग फॉर्मॅटमध्ये जेव्हा ॲज अ आयकॉन म्हणून आपलं सिलेक्शन होतं तेव्हा सर्वांच्या नजरा आपल्याकडे असतात आणि सर्वांच्या नजरा जेव्हा आपल्याकडे असतात ना तेव्हा आपल्याला त्याप्रमाणे खेळही दाखवणं महत्त्वाचं होऊन जातं. कारण बघा, या स्पर्धेमध्ये आयकॉन कॅटेगरीचा जर आपण उल्लेख केला तर आतापर्यंत बघा कौशल पाटीलने फार जास्त इम्प्रेस केलं ॲज अ आयकॉन मी म्हणेन आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. त्याचप्रमाणे आतिश पाटीलही चांगलेच खेळले आणि त्यातल्या त्याच कालच्या दिवसामध्ये भार्गव फायटर्सने सामना जरूर गमावला, बट आतिश भांबरे यांचा चांगला खेळ आपण पाहिला. तसेच 40+ कॅटेगरीमधनं आपण काल मंगेश भोईर यांचाही चांगला खेळ पाहिला, तेही आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. काल अण्णा शेठ प्रतिष्ठान टीमनेही फार इम्प्रेस केलं. तसेच स्पेशली कालची पहिली रात्र, आजची दुसरी रात्र, जेवणाची व्यवस्था मंगेश दादा भोईर दादांकडूनच झालेली आहे. त्यांचे मी त्यासाठी संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचा वतीने विशेष आभार व्यक्त करतो. तिसरं षटक बॉलर कौस्तुभ भोईर दरम्यान या तिसऱ्या षटकामध्ये फुल टॉस, ऑन साईडला फटका आणि हे पहा, आणि 12व्या फिल्डरचं काम खऱ्या अर्थाने त्या खेळाडूने केलं असं मी म्हणेन. आणि दरम्यान सर आपण पाहिलं तर सिंगल इथे कंप्लीट झाली. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 18 वरती जाऊन पोहोचला. धावफलक 18. स्ट्रायकिंग एंडवरती आता बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. भूमीत
स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. एक चमकारही भूमीचा बॅटमधनं या आधी आलाय. कौस्तुभ भोईर या थर्ड ओव्हरमध्ये बॉलिंग करतात. बट आज कौस्तुभने त्याचा फिल्डिंगचा जोरावरती फार इम्प्रेस केलं, ज्याप्रमाणे त्याने फिल्डिंग केली. लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल हवेमध्ये, डाऊन द ग्राउंड, बॉल हवेमध्ये आगे आणि फिल्डर येत आहेत लॉंग ऑनला आणि कॅचही पकडली जाईल. कॅच इथे पकडली गेली. धक्का आणखीन एक लागलाय, धक्का लागलाय हा चौथा भूमीचा स्वरूपामध्ये टीम भगवान शेठ ग्रुप टीमला. मिडल ऑर्डरही ढासळलंय असं आपण म्हणूया, कारण अवघ्या 18 धावेंवरती हे 4 धक्के लागलेत. चेक करायचंय, थोडं वेट करा, बॅटर चेक केलं जाईल. आणि क्लिअरली पाहायला मिळालं की ही कॅच सेफली पकडण्यात आलेली आहे. दॅट्स वाय धक्का हा लागला, चौथा धक्का दरम्यान लागला. धक्का चौथा लागलाय. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने चेअरमॅन साहेबांचे नुकतंच शुभागमन झालंय. भानुदास मधुकर भोईर साहेब, त्यांचे फार मोठं मार्गदर्शन, नेतृत्व आपण या स्पर्धेमागे पाहिलं आणि फार मोठं योगदानही साहेबांच्या स्पर्धेसाठी आहे. चौथा धक्का लागलाय. न्यू बॅटर आता क्रमांक 6 वरती भवित. मोनीश भोईर यांनी सांगितलं की भवितने सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. अगलाच बॉल, मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये, स्क्वेअर लेगला फिल्डर, डाऊन दी बॉल आणि पगलाच बॉल फेस करत असताना जीवनदान इथे मिळतंय भवितला. एकंदरीत स्क्वेअर लेगचे फिल्डर पोहोचले होते, कॅच पकडायला हवी होती असंच मी म्हणेन, कारण कॅच तितकी अवघडही नव्हती. पण आता इथे जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे यतीन मडवीचा खांद्यांवरती. त्या जबाबदारीला पार पाडण्यासारखा खेळ इथे होणं यतीनचा फार आवश्यक आहे. मगाशी देखील 12व्या फिल्डरचं कार्य तिथे झालंच होतं. यतीन स्ट्रायकिंग एंडवरती अतिरिक्त गतीने हा चेंडू टाकला. कौस्तुभ भोईर सध्या सगळीला काय खेळ करतात, कारण एनर्जेटिक फिल्डिंग आपण कौस्तुभची पागली, त्यासोबत एनर्जेटिक बॉलिंगही आपण त्याची पाहत आहोत. वैभव पाटील या टीम मध्ये ॲज अ आयकॉन आहेत, बट आयकॉन सारखाच खेळ कौस्तुभही करतो असंच मी म्हणेन, कारण ज्याप्रमाणे त्याची फिल्डिंग, ज्याप्रमाणे त्याची बॉलिंग आतापर्यंत राखली या पगला 17 मध्ये. सिंगल मिळेल धावफलक, या एका धावेसोबत धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 19 धावा धावफलकावरती आणि चेंडू 20 धावा धावफलकावरती आणि चेंडू बाकी आहे शेवटचा 1 या तिसऱ्या षटकामध्ये. एक चेंडू बाकी या थर्ड ओव्हरमध्ये. स्कोर कार्ड 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू फुल लेंथ आहे, बॉल हव्यामध्ये, मिड ऑफला तर क्लिअर केलं, लॉंग ऑफला खेळाडू येतात, बॉल फील्ड होतं आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळही समाप्त. 3 ओव्हरचा क्रेस 22 धावा धावफलकावरती. धक्के लागले 4 टीम भगवान शेठ ग्रुप आणि येता 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पगला 17 मध्ये. मग नेक्स्ट मॅच टीम भार्गव फायटर्स आणि त्यांचा अगेन्स्ट अण्णा शेठ प्रतिष्ठान
अशी लढत आहे दोन्ही टीम्सचे कॅप्टन सर आपण टॉससाठी या आणि जी वेळ झालेली आहे त्याची माहिती मी पोहोचवतो. 4 मिनिटं बाकी आहेत या 4th ओव्हरसाठी त्याची माहिती मी पोहोचवतो. फिल्डिंग टीम 4 ओव्हर आहेत. वैभव पाटील या 4th ओव्हरसाठी 3 ओव्हरचा खेळ झाला. टी व्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात BPL 2025 सीझन 3चे चेअरमॅन भानुदास मधुकर भोईर साहेबांना आपण पाहिलं. त्यानंतर मंगेशजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. तसेच कौशल पाटील यांचे पिताश्री भानुदास पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अनेक आमचे दिग्गज मान्यवर आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता शुभ आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित आहे. तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. चौथं षटक समोर यतीम मडवी आणि आता बॉलिंग मार्कवरती वैभव पाटील तयार होत आहेत. ग्रामीण क्रिकेटमध्ये एकाच टीममध्ये खेळतात. पहिलाच बॉल मिस्टेक. इथे फुल टॉस होता. फुल टॉसचा फायदा जर आपण पाहायला गेलं तर घेतला नाहीये. बट अंपायर सांगतायत की हा नो बॉल आहे. बीमर नो बॉल आहे म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. 1+1 या मिळतील 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 24 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आता भवित पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आहेत आणि पुढचा बॉल फ्री हिट. फ्रीडचा बॉल. फ्रीडचा बॉल प्लेन मिस. येतो डॉट. आणि बघा 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये किमान तुम्ही 45 to 50 पर्यंत जर नाही बनवणार तर त्यानंतर फाईट करणं सेकंड इनिंगमध्ये ते देखील अवघडच राहिलं. कारण बघा तुमचे बॉलर त्यांच्या परीने चांगले एफर्ट्स टाकतील. बट ॲज अ बॅटर तुमची ही रिस्पॉन्सिबिलिटी बनते की किमान एक फायटिंग टोटल उभारणं. आणि ज्याप्रमाणे बॅटिंग होत आहे इथं थोड्या अडचणी आहेत. उडवला बट चेंडू फक्त उंच गेला. फिल्डर येतात आणि कॅचही पकडली जाईल. सफलता आणखीन एक मिळेल. धक्का. आता लागला 5वा. अर्धी टीम डगआउट मध्ये. मग करम पाटील यांचा मोबाईल हरवलेला आहे Vivo Y21. प्लीज जर कोणाला सापडला असेल तर आमचा कॉम्बॉक्समध्ये जमा करा. करण पाटील यांचा मोबाईल हरवला. प्लीज जर कोणाला सापडला विवोचा मोबाईल आहे. जर कोणाला सापडला तर प्लीज कॉम्बॉक्समध्ये आणून द्या. न्यू बॅटर क्रमांक 7 वरती ऋतिक येतात. क्रमांक 7 वरती बॅटिंग करण्याकरिता. मग कोणाला मोबाईल जर सापडला असेल तर प्लीज तो आणून द्या. त्या व्यतिरिक्त तुम्हालाही काही पारितोषिक देण्यात येईल. फुल टॉस दरम्यान होता. काऊ कॉर्नरला फिल्डर आगे येत आहेत. हलकीशी मिसफिल्ड झाली आणि तोपर्यंत 2 धावा दरम्यान ते कंप्लीट करण्यात येतील. 2 मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकाचा पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 26 धावा धावफलकावरती. रिव्ह्यूची मागणी बॅटिंग टीम कडनं करण्यात आलेली आहे. चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नो बॉल नाही आहे. फर्स्ट लुकमध्ये देखील तेच वाटलं होतं. बट ते आहे ना की रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू सोबत तर घेऊन नाही जायचं. यूज करायला हवं. सो दॅट्स वाय हा रिव्ह्यू यूज झाला. बट नो बॉल नाही आहे. 2 मिळतील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड स्टील 26 धावा धावफलकावरती. फुल लेंथ आहे. मोठा फटका खेळायचा होता. एलिव्हेशन नाही मिळालं.
चांगली फिल्डिंग दरम्यान लॉंग ऑनला इथे केली जात आहे. मिडल सिंगल धावफलक सिंगल रनच्या मदतीने स्कोर करत 27 धावा धावफलकावरती. यतीन मडवी जर आपण पाहिलं 6 चेंडू फेस केले तर यतीनने तो 5 धाब्यांवरती नॉट आऊट आहे. मैदानात आतमध्ये यतीन आहे जरूर, बट तितकासा इम्पॅक्ट आतापर्यंत यतीन टाकू शकला नाहीये. पण अजूनही खेळ बाकी आहे, कारण अजूनही या पहिल्या सत्रामध्ये येत्या 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 ते 3 चांगले फटके जर यतीनचा बॅटमधनं इथे येतात तर एक फायटिंग टोटल इथनंही उभा केला जाऊ शकतो. ऑन साईडला खेळायचं होतं. बॉल दरम्यान लॉंग द ग्राउंड काउ कॉर्नर मध्ये चाललाय. बॉल फील्ड होतो, सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेसाठी परतायचं होतं आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये रनआउट झालेत बॅटर ऋतिक आणि धक्का लागला. हा 6वा. रेडी होते मॅच खेळण्यासाठी आणि सकाळी 3:45 त्यांना बॉलिंग करण्याची संधी मिळाली. फार मोठी प्रतीक्षा त्यांनी जरूर केली, बट तिथे देखील नशीब खराब होता की समोर एक चांगला बॅटर विनय समोर होता. आणि आता त्यांचा हा प्रयत्न नक्कीच असेल की या मॅचमध्ये आता विथ बॅट काहीतरी करून दाखवावं लागेल, कारण 28 धावा धावफलकावरती आणि एक चेंडू बाकी आहे या चौथ्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला आणि डिफेन्सिव्हरित्या खेळायचं होतं, बट लाईन चांगली आहे. अंपायर तेच सांगतायत. येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 4 ओव्हरचा खेळच धावफलक आहे 28. धक्के लागले 6. टीम भगवान शेठ ग्रुप आणि एका ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि अगदी लेग स्टम्पचा वरनं हा बॉल गेला असं अंपायरने सांगितलं होतं. एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. दोन्ही टीम्स चला भार्गव फायटर्स आणि अण्णा शेठ प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आणि 4 ओव्हर जर आपण पाहिले तर अंपायर्स जास्त वेळ लागला, सो दॅट्स वाय एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल या अंतिम ओव्हरसाठी. एक एक्स्ट्रा फिल्डर, कारण याआधी आम्ही सांगितलं की 20 मिनटं तुम्हाला 4 षटकांसाठी आहेत आणि त्यापेक्षा जर जास्त वेळ लागली तर तुम्हाला अंतिम ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवायचं. टीम पूर्ण वॉरियर्स आणि अंतिम षटकाला सुरुवात करा आणि अंतिम षटकामध्ये बॉलर तयार होतात. भूषण दरम्यान या अंतिम षटकामध्ये अंतिम षटक. पहिलाच बॉल सोडून दिला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. स्ट्राईक रोटेट करायची होती या 3ला, बट ते करता आले नाहीये. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. एक्स्ट्रा रनचा मदतीने धावफलक आता पुढे जातोय. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 29 धावा धावफलकावरती. अजूनही येत्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लहू टावरे फाउंडेशन टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय निलेशजी टावरे साहेबांचे शुभ आगमन झालेलं आहे. साहेबांना मी विनंती करतो या पण मंचावरती आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. राऊंड द विकेट. पुलचा फटका फ्रंट फूट वरनं पुल केलाय. बॉल हवेमध्ये आके फिल्डर येतात, बट कॅच पकडता आली नाही आणि सिंगलही कंप्लीट होईल आणि स्ट्राईकही रोटेट झाली. आता यतीन मडवी स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक या एका धावे समतीने स्कोर कार्ड 30 धावा धावफलकावरती आणि त्या 5 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. बघा यतीन मडवी एक चांगला खेळाडू आहे. त्याचा टॅलेंटमध्ये आपण कधीही कोणते संशय घेऊ शकत नाहीये. एक वेल टॅलेंटेड बॅटर आहे, पण सध्या सगळीला परिस्थितीची डिमांड देखील अशी आहे ना की मोठे फटके हवेत
आणि ते मोठे फटके येणं आता महत्वाचं यासाठी झालंय की 5 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये, धावफलक 30 वरती. या परिस्थितीमध्ये मी म्हणेन की 2 जरी चांगले फटके आले, 40 किंवा त्यापेक्षा जास्त धावा जर बनवला गेला तर मॅच चांगली होईल. फुल लेंथ आके लॉफ्टेड फटका ऑन साइडला डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर, पण त्यांना देखील बीट करून बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. फुल लेंथ टाकला ऑन साइडला स्ट्रोक डीप मिड विकेटला. चेअरमॅन साहेबांचा फ्लेक्सला जाऊन हा बॉल धडकला. चौकार येतोय. धावफलक या 4 धावांचा मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 34. 34 धावा धावफलकावरती. प्लेन मिस बट दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. एक्स्ट्रा रनचा मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 35 धावा धावफलकावरती. 35 ऑन द बोर्ड आणि रिमेनिंग अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. जे मी सांगितलं की 40 पेक्षा जास्त जर बनवू शकले तर तो एक फायटिंग टोटल आहे. आणि कालचा दिवस आपण पाहिलाय की 44 डिफेंड झाला, 50 डिफेंड झाला, म्हणजे 45 to 15 तो देखील एक चांगला टोटल आहे. आणि तिथपर्यंत पोहोचण्याकरिता इथे आणखीन एखादा चांगला फटका हवाय. स्कोर कार्ड 35. नेक्स्ट बॉल पॅन वरती टाकला. लो फुल टॉस सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी यतीन परतलाय. 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील आणि तेच तर हवं देखील होतं. यतीनला 2 धावा मिळतील. धावफलक धावा 37. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलकावरती. आणि आणखीन जर आपण पाहिलं तर येत्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. 12 धाव्यांवरती यतीन नॉट आउट खेळतोय. एक चांगला फटका इथे हवाय त्याचा बॅटमधनं. बट दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला बॉलर भूषण पाटील आहेत आणि त्यांचाही हा प्रयत्न असेल की इथे बाउंड्री द्यायची नाहीये. लो फुल टॉस लॉफ्टेड फटका जरूर आहे. काऊ कॉर्नरला बॉलही फील्ड झाला. थ्रो अगदी योग्य एंडला जरूर आला बट तोपर्यंत जर आपण पाहिलं तर इन बिटवीन रन्स इथे कंप्लीट झाला. दोन धावा दरम्यान कंप्लीट झाला आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्डही पुढे जातो. 39. 39 धावा धावफलकावरती आणि आणखीन 2 चेंडूंचा खेळही बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर आपण टॉसही करणार आहोत. भार्गव फायटर्स आणि त्यांचा अगेन्स्ट अण्णा शेठ प्रतिष्ठान अशी लढत आहे. फुल टॉस लॉफ्ट केला. फुल टॉस बॉल वरती फुल ठोल. हाच तर फटका हवा होता आणि तो फटका इथे आलाय यतीन मडवीचा पाठमधनं. षटकार. उंचही गेला आणि फार लांबही गेला. षटकार येतो. धावफलक आता 45 धावा धावफलकावरती आणि 1 चेंडू बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. 45 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. 20 धाव्यांवरती नॉट आउट आहे यतीन मडवी. आणखीन एक लो फुल टॉस बट मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफला खेळाडू येत आहेत आणि कॅच झाली ड्रॉप. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा दरम्यान ते कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. 47 धावा बनवण्यात आल्या आणि 48 धावांचं फायटिंग टोटल इथे सेट केलंय भगवान शेठ ग्रुप टीमने अगेन्स्ट टीम पूर्णा वॉरियर्स. सर्वांनी दारामजी पाटील साहेबांचंही शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत आणि तसेच आपण शुभ सन्मान इथे करूया.
सन्मान्य दयारामजी पाटील सावंत आपण सन्मानित करणार आहोत. मी कुंदन पाटील यांना विनंती करेन आपण आपल्या शुभहस्ते दयारामजी पाटील सावंतचा आपण शुभ सन्मान करावा. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये दापोडेचे माजी उपसरपंच सन्मान्य प्रल्हादजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी कुंदन दादांनाच विनंती करेन आपण आपल्या शुभहस्ते माजी उपसरपंच दापोडे प्रल्हादजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. त्यानंतर आपण शुभ सन्मान प्रमाणे करूया. TDC बँक संदीपजी पाटील साहेबही आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो नरेंद्र पाटील यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते संदीपजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. TDC बँकचे ते मॅनेजर आहेत संदीपजी पाटील साहेबांचा सन्मान दरम्यान केला जातो. सन्मान आपण करावा. किसनजी पाटील साहेबांचा सन्मान केला जातो. त्यानंतर समाजसेवक पूर्णा मनोजी खंडागळे साहेबही आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि तो सन्मान करण्याकरिता मंगेश दादा भोईर दादांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभहस्ते मनोजी खंडागळे साहेबांचा सन्मान आपण करावा. मनोजी खंडागळे साहेबांचा सन्मान केला जातो. त्यानंतर ॲडव्होकेट केतनजी खंडागळे साहेबही आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. आणि सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो मंगेश दादा भोईर दादांनाच मी विनंती करेन की यापुढील शुभ सन्मान ॲडव्होकेट केतनजी खंडागळे साहेबांचा आपण सन्मान करावा. केतनजी खंडागळे साहेबांचा सन्मान प्रमाणे ते केला जाणार आहे. ॲडव्होकेट केतनजी खंडागळे साहेब आणि मंगेश दादा भोईर यांचा शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. पूर्णा गावचे समाजसेवक सत्यवानजी भगत साहेबही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचे आपण सन्मानित करणार आहोत. नरेंद्र पाटील दादांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते पूर्णा गावचे समाजसेवक सत्यवानजी भगत साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. सत्यवानजी भगत साहेबांचा सन्मान प्रमाणे केला जाईल आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. सुदामजी चौधरी साहेबही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचे आपण सन्मानित करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी मंगेश दादा भोईर दादांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सुदामजी चौधरी दादांचा सन्मान आपण करायचा. इथे केला जातो. त्यांची आज बहुमूल्य उपस्थिती आहे. त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत. भानुदासजी पाटील साहेबही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय मंगेश दादांनाच मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते भानुदासजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. कौशल पाटील यांचे पिताश्री आणि आज कौशलचा चांगला खेळही आपण पाहिला. भानुदासजी पाटील साहेबांचा सन्मान केला जातो. त्यानंतर पुढील लढतीचा टॉस दरम्यान इथे आपण करणार आहोत. भार्गव फायटर्स आणि त्यांचा अगेन्स्ट थँक्यू डीजे. बघा सामना सुरू करा अंपायर्स. त्यानंतर आपण आणखीन एक सन्मान इथे करूया. आपल्यामध्ये उपस्थित किशोर पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय नरेंद्र पाटील दादांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते
किशोरजी पाटील दादांचा सन्मान आपण करावा. दरम्यान खेळाला देखील सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल स्विंग केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत असताना मात्र फिल्डर पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. देवा टावरे यांच्या बॅटमधून हा एक चांगला फटका पहिल्या बॉलवर. पूर्ण वॉरियर्स संघ 48 धावांचा पाठलाग करतोय. किशोरजी पाटील साहेबांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. मी नरेंद्र पाटील दादांना विनंती करतो आपण आपल्या शुभहस्त किशोरजी पाटील साहेबांचा सन्मान करावा आणि त्यानंतर आपण टॉसही करणार आहोत. टीम अण्णाशेठ प्रतिष्ठान आणि त्यांचा अगेन्स्ट भार्गव फायटर्स अशी लढते आणि हा टॉस करण्याकरिता मी मंचावरनं विनंती करतोय सर्वांनी. इंद्रपालजी भोईर साहेब तसेच दयारामजी पाटील साहेब, किशोरदादा पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. डिक्लेअरचा इशारा पंचांनी केलाय. एकच धाव मिळेल. टॉस आपण करणार आहोत आणि सामनाही सुरूच राहील. आपण टॉसही इन बिटवीन करूया. भार्गव फायटर्स आणि त्यांचा अगेन्स्ट अण्णाशेठ प्रतिष्ठान अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमच्या तिन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा. हा टॉस दरम्यान केला जातो. कॉल कोणाचा ते फक्त सांगा. भार्गव फायटर्स टीमचा कॉल असेल. टेलर्सचा कॉल आहे. टेलर्सचा कॉल आहे आणि टेलर्स आला. टॉस भार्गव फायटर्सने जिंकला आणि टॉस विनिंग कॅप्टनसाठी प्रीतमजी पाटील साहेबांच्या वतीने गिफ्ट हॅम्पर आहे ते आपण देणार आहोत. तो गिफ्ट हॅम्पर दिला जातो आणि फक्त डिसिजन सांगायचा. टॉस भार्गव फायटर्सने जिंकला आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि जाऊया आपण ऑनगोईंग मॅचकडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. आणि तसेच मी मान्यवरांनाही विनंती करेन आपण देखील सन्मानपूर्वक पुन्हा एकदा मंचावरती स्थानपन्न व्हायचं. चांगली फलंदाजी करत असताना सलामीवीर हर्षद थापा यांच्या बॅटमधून नुकताच चौकार आलाय. स्टेप आउट करत असताना अगदी समोर बॉल मारला होता मिडऑफच्या डोक्यावरून. खणखणीत असा चौकार. धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले पूर्ण वॉरियर्सची. आज पुन्हा एकदा भगवान शेठ ग्रुप संघाची फलंदाजी ढेपाळताना दिसली. काल देखील फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती पण त्यातल्या त्यात यतीन मडवी थांबून राहिला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांनी चांगला पलटवार केला ज्यामुळे 47 धावा फलकावर पाहायला मिळाल्या. बॅकफुटला जात असताना बॉलला काढलाय कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून. बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखी एक जबरदस्त चौकार. पाहू शकता आणि डीजे मॅन देखील मंत्रमुग्ध करतायत. जबरदस्त संगीत इथे ऐकायला मिळते आणि त्याच संगीताच्या तालावर आता प्रेक्षक नाचायला लागलेत. डीजे डॅनी. बॅक टू बॅक चौकार हर्षद थापा यांच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग. बाबलांचा वापर ऑन साइडला. लॉफ्टेड फटका. समोर फिल्डर उपस्थित लॉंग ऑनला आणि गवसले गेलेत. जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. डीचे मॅन पर्यंत येत आहेत आणि त्या फरमाईश पूर्ण केल्या जात आहेत. 12 धावा फलकावर. हर्षद थापा यांच्या खेळीवर पूर्ण विराम लावत असताना गोलंदाज गणेश पाटील शेवटच्या बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा फलकावर. टार्गेट 48 धावांचं आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये मनोज टावरे.
12 धावा फलकावर आहेत. 36 धावांची अजून आवश्यकता. 4 षटकांचा खेळ बाकी. पंच पहिला बॉल जो होता त्याच्यावरती फक्त एकच धाव मिळाली होती. येस, 10 धावा झालेल्या आहेत. येस, थोडंसं करेक्शन. एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. पुढचा बॉल पुढे सरसावून ड्राईव्ह करायचा होता, परंतु बॅटची बाहेरची कट लागली. बॉल डिक्लेअर झोनकडे मार्गस्थ होतोय. डिक्लेअर झोनमध्ये बॉलने प्रवेश केलेला नाही, त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चालवला होता, पण इथे विकेटची संधी तर उपलब्ध आहे, मात्र फलंदाजाला बाद केलं जात नाहीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत या बॉलवर आणि आता मात्र षटक झालंय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 12 एका गड्याच्या मोबदल्यात. उर्वरित 4 ओव्हर्समध्ये 36 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता टीम पूर्णा वॉरियर्सला. चांगली बॅटिंग खरं तर हर्षद थापा यांची पाहायला मिळाली. 2 बॅक टू बॅक चौकार ठोकले, त्यानंतर षटकार ठोकण्याच्या नादात बाद झाले. यतीन मडवीनं खूप चांगला झेल स्वीकारला लॉंग ऑन सीमारेषे नजदीक. 12 धावा, चांगली सुरुवात आहे आणि एक चॅलेंजिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय या मॅचमध्ये भगवान शेठ ग्रुप संघाकडून. खरं तर सुरुवात त्यांची खराब होती. पहिल्या 4 ओव्हर्समध्ये पूर्णपणे गोलंदाजांचंच वर्चस्व होतं, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये यतीन मडवीनं चांगली बॅटिंग केली. विशेषतः शेवटच्या 5 बॉल्समध्ये यतीननं 16 धावा बनवल्या. सुरुवातीला यतीन देखील साचपडताना दिसला होता या मॅचमध्ये, पण पलटवार जरूर केलाय आणि त्यामुळेच एक फायटिंग टोटल फलकावर लावण्यामध्ये यशस्वी ठरलेत भगवान शेठ ग्रुप. परंतु या धावांचं संरक्षण जर करायचं असेल तर गोलंदाजी देखील तेवढीच प्रभावी करावी लागणार आहे आणि क्षेत्ररक्षणाची देखील उत्तम साथ गोलंदाजांना मिळणं गरजेचं आहे. चला, जास्त वेळ खर्च करू नका. बघा, पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत एनी हाऊ, नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये पेनल्टी स्वरूप एक एक्स्ट्रा खेळाडू तुमचा सर्कलच्या आतमध्ये असेल आणि पूर्णा वॉरियर्सला तशी पेनल्टी बसली होती. सो नियम सर्वांसाठी सारखे आहेत याचं भान असू द्या. टीम भगवान शेठ ग्रुप 6 मिनिटं आपण खर्च केलेत पहिल्या षटकासाठी. नवीन षटक घेऊन गोलंदाज जतीन पाटील. षटकातील पहिला बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय मिड ऑनला. डीपमधून फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र फलंदाजाला धावबाद केलं जात आहे. खरं तर तो गेम प्लॅनचा हिस्सा होता, कारण जर फलंदाजाला बाद केलं नसतं तर 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या. अगदी आनंद लुटतायत. खऱ्या अर्थानं हा जल्लोष आहे, क्रिकेटचा हा उत्सव आहे आणि मनमुराद आनंद लुटत असताना क्रिकेट रसिक. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. मनोज टावरे बाद झालेत, जे संघ मालक देखील आहेत पूर्णा वॉरियरचे. विकेट त्यांनी फेकली आहे जाणून बुजून, कारण गेम प्लॅन तसा होता. या अगोदर देखील धावचित च्या रूपात विकेट फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यावेळेला बाद केलं गेलं नव्हतं विकेट कीपरकडून. परंतु यावेळेला गोलंदाजानं बाद केलंय, कारण एका धावेचं नुकसान सोसावं लागलं असतं. नवीन बॅटर कौस्तुभ भोईर मैदानामध्ये. नॉन स्ट्रायकर सेंडला, स्ट्रायकिंग एंडला देवा टावरे. जबरदस्त फटका, ऑन साइडला टर्न केलाय चेंडू. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जबरदस्त फिल्डिंग. जेवढा चांगला स्ट्रोक होता तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. भूमीत होता त्या ठिकाणी. बरंच अंतर कापून काढलं होतं स्वतःच्या डावीकडे आणि यस, हा चौकार त्याने वाचवलाय. फक्त एकच धाव मिळाली. 3 धावांचं संरक्षण करण्यात आलेलं आहे. अशाच प्रकारच्या फिल्डिंगची गरज आहे भगवान शेठ ग्रुपला. 1 धाव मिळाली, धावसंख्या 14. येथून आणखी 34 धावांची आवश्यकता आहे. 22 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण.
काल पुणा वॉरियर्सनं 43 धावांचं संरक्षण करून दाखवलं होतं आणि आज पुणा वॉरियर्स या मॅचमध्ये 48 धावांचा पाठलाग करत आहे. भगवान शेठ ग्रुपला 47 धावांचं संरक्षण करायचं आहे. चांगला बॉल, खोलवा टप्पा, बॅक टू द बॉलर, चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये, डायरेक्ट हिट देखील लागली आहे. जोरदार अपील आणि पंच वळाले तिसऱ्या पंचांकडे. टीव्ही पंचांची मदत घेण्यात आली आहे. टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर येथे पंच करतायत. पंच देखील जास्त रिस्क घेणार नाहीत कारण महत्त्वाचे डिसिजन असतात. जर टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर देखील करणं गरजेचं आहे. फलंदाजांना बॅट ड्रॅग जरूर केली होती परंतु बघायचं आहे सुरक्षित पोहोचलेत की नाहीत. नॉट आउट. येस, प्रथम दर्शनी देखील असं वाटलं होतं की फलंदाज सुरक्षित आहेत पण अखेर डायरेक्ट हिटवर बऱ्याचदा गोष्टी फार वेगळ्या देखील असतात. रिप्लेमध्ये आपल्याला स्पष्टपणे कळतं आणि त्याचाच येथे सहारा घेण्यात आला. खूप चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूव्हीज मार्फत. मात्र डॉट चेंडूची सांगता केली आहे गोलंदाज जतीन पाटीलनं. चांगलं षटक आतापर्यंत. पहिल्या बॉलवर एक धाव रनआउटच्या रूपात विकेट मिळाली. दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसरा बॉल डॉट आलाय. धावसंख्या स्थिर आहे 2-14. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज कौस्तुभ. क्रीजमध्ये डीप जात असताना चांगला ऑन ड्राईव्ह, समोर फिल्डर लॉंग ऑनला, स्लाइड फंबल बाय फिल्डर आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक. फलंदाज धावबाद. बिग विकेट. कौस्तुभ भोईर इज गॉन. जे पहा हे प्रेक्षक मनमुराद आनंद लुटतायत आणि आपण मनुष्य आहोत त्यामुळे आनंद तर लुटलाच पाहिजे अशा गोड क्षणांचा. 15 धावांवर तिसरा धक्का बसलाय. हे षटक सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरताना दिसतंय जतीन पाटीलचं. फिल्डर यतीन होता डीपमध्ये. यतीनकडून थोडीशी चूक सुरुवातीला घडली होती मात्र लगेच रिकव्हरी केली आहे. बॉल हातातून निसटला होता परंतु लगेच बॉल फील्ड केला आणि फेकला बॉलरच्या दिशेनं. फलंदाज भरपूर दूर राहिला. कौस्तुभ भोईर रनआउटच्या रूपात बाद झालाय. नवीन बॅटर भूषण पाटील. देवा टावरे आणि भूषण पाटील ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. मोठी जबाबदारी दोघांच्या खांद्यांवर येऊन ठेपली आहे. संघ थोडासा अडचणीत सापडलाय. 15 धावा फलकावर आहेत. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. भगवान शेठ ग्रुप संघानं चांगलं कमबॅक या मॅचमध्ये केलंय. फलंदाजी करत असताना सुरुवातीच्या 4 ओव्हर्समध्ये संघानं भरपूर स्ट्रगल केलं होतं परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये 19 धावा भूषण पाटीलच्या विरोधात कुठून काढण्यात आल्या होत्या आणि तोच भूषण पाटील मैदानामध्ये आलाय. आता त्याच्याकडून अपेक्षा असतील पुन्हा वॉरियर्सला की चांगली बॅटिंग त्याने केली पाहिजे. एक चांगल्या पार्टनरशिपची खऱ्या अर्थानं गरज आहे पुन्हा वॉरियर्सला. पायांच्या दिशेनं टाकलेला बॉल लीडिंग एज खेळायचं होतं. ऑन साईडला बॉल चाललाय गली रिजनमध्ये. तिकडे फिल्डर पोहोचतोय तोपर्यंत मिळते एक धाव. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 16वर. 16 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. पॉवर प्ले अजूनही सुरू आहे. षटक क्रमांक 2चा खेळ. शेवटचा बॉल असेल या षटकातील आणि चांगली नियंत्रित गोलंदाजी जतीन पाटीलची पाहायला मिळाली आहे. हात उघडण्याची फारशी संधी कुठल्याही फलंदाजाला दिलेली नाही. इकॉनॉमिकल षटक. विकेट त्याच्या खात्यात नाहीये परंतु रनआउटच्या रूपात 2 फलंदाज बाद झालेत आणि त्यामध्ये कौस्तुभ भोईरची विकेट विशेषतः फार महत्त्वाची ठरताना दिसते. भूषण पाटील देखील चांगला स्ट्रोक प्लेअर सध्या मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. बॅक ऑफ लेन बॉल. मिस टाइम फटका. बॉल खाली फिल्डर येत आहेत, झेपावतायत. चांगला प्रयत्न होता परंतु कॅच ड्रॉप. पूर्णपणे पोहोचू शकले नाहीत मिड विकेट रिजन मधून फिल्डर. धोकादायक हा फटका होता. पूर्णपणे टायमिंग चुकलं होतं. महेश यांनी प्रयत्न केला होता झेल स्वीकारण्याचा परंतु नाही पोहोचू शकलेत. सिंगल आली शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर हे चांगलं षटक समाप्त होतंय. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. धावसंख्या 3-17. 17 धावा फलकावर. आणखी 31 धावांची आवश्यकता. 18 चेंडूंचा खेळ बाकी. चला जास्त काळ टीम मीटिंग तुम्हाला घेता येणार नाहीये. लक्षात असू द्या टीम भगवान शेठ ग्रुप. लगेच फिल्डिंग लावून घ्या कारण पहिल्या 2 षटकांसाठी थोडासा अधिकचा वेळ आपण खर्च केलेला आहे आणि वेळ फार महत्त्वाची असणार आहे.
एकतर सामना देखील आपल्याला रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय. एक एक धाव येथे लाख मोलाची ठरताना दिसते. एक एक चेंडू महत्त्वाचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा भुर्दंड बसला वेळेच्या बाबतीत तर मात्र ते कठीण जाऊ शकतं. सो प्लीज आपण स्वतः काळजी घ्या. बघायचंय सबस्टिट्यूट फिल्डर आता मैदानामध्ये तिकडे बोलावण्यात आलेला आहे. चला, खेळाडू जर अस्वस्थ असतील तर लगेच आपण सबस्टिट्यूट खेळाडू घ्यायचा आहे. आजच्या रात्रीतील हा तिसरा सामना आपल्या समोर रंगतोय. भगवान शेठ ग्रुप विरुद्ध पूर्णा वॉरियर्स. यानंतर आजचा चौथा सामना आपण पाहणार आहोत. आणि पुढचा सामना असेल भार्गव फायटर्स विरुद्ध अण्णा शेठ प्रतिष्ठान. काल अण्णा शेठ प्रतिष्ठान संघानं काय बॅटिंग केली होती. 63 धावांचा सक्सेसफुली पाठलाग केला होता. आत्तापर्यंतचा VPLच्या या पर्वातील तो सर्वाधिक धावांचा पाठलाग आहे. हायेस्ट सक्सेसफुल रन चेस. भार्गव फायटर्सनं देखील चांगलं क्रिकेट दाखवलं होतं. आतिश भांबरेची फलंदाजी चांगली राहिली होती. गोलंदाजीमध्ये जरूर आतिशला देखील मार पडला होता. मात्र बॅटिंगमध्ये चांगलं योगदान दिलं होतं परंतु सामना फिनिश करू शकले नव्हते. आज बघायचं भार्गव फायटर्स संघ या ठिकाणी कमबॅक करेल का. जाऊयात पुन्हा एकदा चालू असलेल्या मॅचच्या दिशेनं. 18 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण या मॅचमध्ये टीम पूर्णा वॉरियर्स समोर. चला, खेळ सुरू करा प्लीज. गोलंदाजीसाठी यतीन मडवी. बॅटिंग चांगली केली आहे. एक मोमेंटम शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्या टीमला मिळवून दिला. फलंदाजी करत असताना यतीन मडवीनं नाबाद 22 धावांचं योगदान दिलं आणि त्याचा फायदा गोलंदाजांनी जरूर घेतलाय. गणेश पाटील यांनी 2 चौकार लागल्यानंतर कमबॅक करून दाखवलं. विकेट मिळवली हर्षद थापा यांची, जे घातक ठरू पाहत होते. चांगल्या टचमध्ये आज हर्षद थापा पाहायला मिळाले होते परंतु जास्त मोठी खेळी त्यांना करता आली नाही आणि मागचं षटक जतीन पाटीलचं अप्रतिम राहिलंय. 18 चेंडू 31 धावा, 10.33ची सरासरी येथून गाठायची आहे. षटकातील पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इनसाइड आउट ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय डीप कव्हरला. तिकडे प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. फेक गोलंदाजाकडे एकच धाव येथे मिळेल. प्रत्येक बॉल हा महत्त्वाचा ठरणार आहे. भरपूर सारे गेम प्लॅन्स दोन्ही संघांकडून पाहायला मिळत आहेत परंतु अखेर विजय फार महत्त्वाचा असतो आणि सामना जिंकणार कोण हे आत्ताच सांगणं कठीण आहे. तसंही क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी करणं उचित नसतं. क्रिकेट महान अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. यतीन मडवी समोर फलंदाज देवा टावरे, एक्सपिरियन्स कॅम्पेनर. दुरून ड्राईव्ह केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली पोहोचतायत मात्र कॅच ड्रॉप. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर होते परंतु योग्य पोझिशनमध्ये तिथे फिल्डर पोहोचलेच नव्हते. बॉल खाली. कठीण झेल होता. हाताला स्पर्श झाला चेंडूचा. बॅकअप चांगलं मिळालं डीपमध्ये. मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांनीची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर. 20 रन्स ऑन द बोर्ड. पूर्णा वॉरियर्स 48 धावांचा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये दुसऱ्या विजयाच्या शोधात टीम पूर्णा वॉरियर्स. फुल टॉस स्विंग केला ऑन साइडला, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर आणि हा बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. आणखी थोडा समोर फटका असता. या पंच आता रिव्ह्यू ते घेत आहेत. बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. बीमर चेक केला जाईल. मात्र फटका जर आणखी थोडासा समोर असता तर कदाचित 6 धावा देखील मिळाल्या असत्या. कमजोर बॉल होता. त्याचा पुरेपूर फायदा तर घेता आलेला नाहीये. पण बघायचं आहे जो DRS यूज केलेला आहे पुन्हा वॉरियर्सनं तो सक्सेसफुल असेल की नाही. पंचांचा निर्णय लगेच येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. आता फक्त एकच रिव्ह्यू असेल पूर्णा वॉरियर्सकडे. एक रिव्ह्यू त्यांनी गमावलाय. स्ट्राईक रोटेट केली जात नाहीये. देवा टावरे यांच्याकडेच आपल्याला स्ट्राईक पाहायला मिळते. 7 चेंडूंचा सामना केलाय. 9 धावांवर खेळतायत देवा टावरे. धावसंख्या 21. 27 धावांची अजून आवश्यकता आहे. 15 चेंडूंचा खेळ बाकी. रंगतदार अवस्थेत असलेली ही मॅच. यतीनचा हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन मिळालं नाही. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. धावचीची संधी होती परंतु थ्रो परफेक्ट नव्हता आणि त्याचाच इथे फायदा घेतलाय फलंदाजांनी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावांसाठी खरं तर संघर्ष करावा लागतोय या इनिंग्समध्ये पूर्णा वॉरियरच्या फलंदाजांना.
मात्र देवा टावरे यांनी एक गोष्ट चांगली केली आहे की प्रत्येक बॉलवर काही ना काही धावा घेतलेल्या आहेत. सिंगल डबल त्यांनी चालू ठेवलेले आहेत, धावफलक खालता ठेवलाय, प्रयत्न करतायत मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु त्यामध्ये यश मिळत नाहीये. हलक्या हाताने टॅप करत असताना बॉलला ढकललंय एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला, फक्त एक धाव मिळेल. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 24, निम्मा पल्ला पार करण्यात आलेला आहे. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे आणि आता फक्त 13 चेंडूंचा खेळ बाकी. फलंदाजांना माहिती आहे की इथून 1 ते 2 मोठे फटके खेळावे लागतील तरच आव्हानापर्यंत पोहोचता येणार आहे. आणि गोलंदाजाने जर काही डॉट चेंडू येथे टाकले तर मात्र प्रेशर फलंदाजांवर वाढताना दिसेल. पण सध्या तरी 50-50 अवस्थेत असलेली ही मॅच आपण बघतोय. भगवान शेठ ग्रुप त्यांच्या विरुद्ध पूर्णा वॉरियर्स. 13 चेंडू 24 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भूषण. सुपर्ब शॉट ऑन साइडला ठोकलाय, षटकार. पडवीचं षटक खर्चिक राहिलं. तब्बल 13 धावा खर्च केल्या. शेवटच्या बॉलवर चूक झाली. स्लोवर बॉल होता, लवकर पिक केला आणि पुल करत असताना त्याच्यावर षटकार ठोकलाय भूषण पाटीलनं. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या 30 या आकड्यावर आणि आता समीकरण आहे 12 चेंडू 18 धावा. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा बदल होईल यातील मात्र शंका नाही, कारण 5-5 षटकांचे सामने 5-5 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करावा लागतोय. एक गोलंदाज एकच षटक टाकणार आहे. नवीन षटकासाठी गोलंदाज भूमीत येतोय. फार महत्वाचं षटक असेल. 12 बॉल्समध्ये 18 येथून डिफेंड करायचे आहेत टीम भगवान शेठ ग्रुपला. काल त्यांनी पहिला सामना गमावलाय, त्याच्यामुळे प्रेशर त्यांच्यावर जरूर आहे आणि हा सामना जर त्यांच्या हातातून निघून गेला तर मात्र कमबॅक करणं फारच कठीण जाईल या स्पर्धेमध्ये. संघाचं आव्हान स्पर्धेमध्ये जिवंत ठेवण्यासाठी हा सामना त्यांना जिंकावा लागणार आहे आणि त्यासाठी पुरेपूर प्रयत्न देखील सुरू आहेत. परंतु भूषण पाटीलनं एक मोठा फटका खेळून कुठेतरी आपल्या संघाची स्थिती आता चांगली केली आहे, पण अजूनही भरपूर संघर्ष व्हायचा आहे या मॅचमध्ये. वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3चा आपण सारेजण आनंद लुटत आहोत. VPL ऑर्गनायझिंग कमिटीकडून सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. VPL सीझन 3चे चेअरमॅन भानुदास भोईर साहेबांकडून देखील सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फार महत्त्वाचं त्यांचं योगदान मार्गदर्शन आहे या स्पर्धेसाठी. आमचे सर्व जे स्पॉन्सर्स आम्हाला लाभलेले आहेत, सपोर्टर्स आहेत, त्या सर्वांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज भूमीत. लेट कटचा चांगला वापर, परंतु तिकडे जास्त धावा मिळणार नाहीत कारण बिहाइंड पॉइंट बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ माय गॉड, दुसरी धाव अक्षरशः चोरताना दिसत आहेत फलंदाज. असं वाटलंच नव्हतं की 2 धावा मिळतील, मात्र फिल्डरचा थोडासा हलगर्जीपणा त्याचा लगेच फायदा घेतलाय आणि कदाचित थ्रो जर गोलंदाजाकडे केला असता तर इथे धावचीची संधी देखील होती. पण कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं, देवा टावरे आणि भूषण पाटील यांचं. धावफलक हलता ठेवणं ही विशिष्ट ओळख आहे फलंदाज देवा टावरे यांची. एक बाजू त्यांनी लावून धरलेली आहे. दुसरीकडून आपण हर्षद थापा यांना आक्रमण करताना बघितलं. आता भूषणनं देखील आक्रमणाला सुरुवात केली आहे. फटका फसलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली येत आहेत, मात्र थोडेसे दूर राहिलेत. क्षेत्ररक्षणाची जी साथ मिळायला पाहिजे ना, ती साथ आतापर्यंत मिळालेली नाहीये खऱ्या अर्थानं. मागच्या काही चेंडूंवर आपण बघतोय की प्रत्येक बॉलवर धावा जमा केल्यात फलंदाजांनी. सिंगल आली आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 33. समीकरण 10 चेंडू आणि 15 धावा. 15 धावांची आवश्यकता उर्वरित 10 बॉल्समध्ये. स्ट्रायकिंग एंडला भूषण पाटील. हार्ड हिटिंगसाठी ओळखले जात आहेत भूषण पाटील. ताकद आहे या फलंदाजाकडे आणि जेव्हा चांगल्या ताकदीनिशी तुम्ही फटका खेळता, तुमचं टायमिंग जर अचूक असेल तर मग कुठल्याही मैदानावर तुम्ही षटकार खेळू शकता. भूमीत देखील चांगला गोलंदाज आहे. पहिले 2 चेंडू चांगले टाकलेत. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट.
स्विंग केला ऑन साइडला, बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डर दूर दिसत आहेत, बॉल त्यांच्या आवाक्या बाहेर, प्रयत्न चांगला होता मात्र बॉल अडवू शकले नाहीत, बॉल सीमा पार, येतोय खणखणीत चौकार. खरं तर अडवणं कठीण होतं, परंतु कठीण असलं तरी देखील बॉल अडवणं गरजेचं होतं. प्रयत्न पुरेपूर केला होता फिल्डरनं, सीमारेषेलगत उंच उडी देखील घेतली होती, हाताला स्पर्श झाला बॉलचा आणि बॉल सीमा पार. 4 धावा मिळत आहेत, धावसंख्या जाऊन पोहोचली 37 वर. पुणे वॉरियर्सला अजूनही 11 धावांची आवश्यकता. 9 चेंडूंचा खेळ बाकी, 9 चेंडू 11 धावा. पुढचा बॉल, हो यावेळेला सरळ बॅटनं ड्राईव्ह करत असताना जबरदस्त फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला जरूर पाहायला मिळते, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीत फिल्डर. चांगली बॅटिंग, चेंडूच्या मेरिटवर फटकेबाजी करत असताना भूषण येथे फक्त टायमिंगच्या जोरावर फटका खेळला होता, ताकदीचा जास्त वापर यावेळेला केला नव्हता, फक्त चिप शॉट प्रमाणे तो फटका एक्झिक्यूट केला होता. 2 धावांनीची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचले. समीकरण आता थोडंसं सोपं होत चाललंय. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 9 धावांची आवश्यकता. येथून देखील भगवान शेठ ग्रुप संघ कमबॅक करू शकतोय, परंतु त्यासाठी काही डॉट चेंडू टाकणं गरजेचं आहे, विकेट्स घ्याव्या लागतील. पार्टनरशिप चांगली बिल्ड होताना दिसते देवा टावरे आणि भूषण पाटील यांच्या दरम्यान. ओ विकेट केला ऑन साइडला, फ्लॅट अँड फ्युरियस, इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. बिग हिट. गेम चेंजिंग इनिंग येथे खेळत असताना फलंदाज भूषण पाटील, 6 बॉल्समध्ये 20 धावांचं योगदान आणि आता समीकरण पूर्णपणे आवाक्यामध्ये आहे पूर्णा वॉरियरच्या. फक्त 3 धावा दूर आहे विजयापासून टीम पूर्णा वॉरियर्स. 7 चेंडूंचा खेळ बाकी. स्लॉटमध्ये पडलेला बॉल होता, त्याला वाईडिश मिडविकेटच्या बाहेर फेकून दिलंय. आणखी एक कडक शॉट, यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरला, बॉल सीमारेषा पार, चौकार आणि याचबरोबर हा सामना फिनिश. पुणे वॉरियर संघानं सलगचा 2रा विजय संपादित केलाय VPL सीझन 3 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम पुणे वॉरियर्स.